मी घोरपडे बोलतोय, चेअरमन ऊर्जा रेसिडेन्सी. ऊर्जा हाऊसिंग सोसायटी नंतर झालेली आहे, पहिली ऊर्जा रेसिडेन्सी. हे आमचे सेक्रेटरी श्री पाटील साहेब. नमस्कार. हे आमचे खजानीस श्री महाजन साहेब. तर आम्हाला बिल्डरने 2007 मध्ये फ्लॅट हँडओव्हर केलेले होते. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला काय सोसायटी करून दिलेली नव्हती. त्यानंतर हळूहळू सगळी सोसायटी आमची पूर्ण जो 24 फ्लॅट पण सगळे सेल आउट झाले, सगळे भरले, तरी सुद्धा त्यांनी सोसायटी करून दिलेली नव्हती. आम्ही त्यांना बरेच रिक्वेस्ट केली की तुम्ही आम्हाला सोसायटी करून द्या. त्यांनी आम्हाला रिटर्नमध्ये पण दिलेलं सोसायटी करून देतो म्हणून, पण त्यांनी काय ती शेवटपर्यंत केले नाही. आणि आम्हाला अंधारात ठेवून, काही लोकांना अंधारात ठेवून त्यांनी अपार्टमेंट डीड केलं. हे आम्हाला माहित पण नाही. सांगताना सांगितलं त्यांनी सेल डीड करतो म्हणून, पण सेल डीड करायला ज्यावेळी ते रजिस्ट्रेशनला गेले, 3-4 जण आमच्यातले, तर त्यांना ते अंधारात ठेवून त्यांना ते अपार्टमेंट डीड करून दिलं. मग आम्हाला समजलं की त्यांनी आम्हाला सोसायटी न करून देता अपार्टमेंट डीड करून दिलेले. मग आम्ही त्यांच्या विरोधात गेलो. आम्ही ते एखादं पहिल्यांदा जो 1-2 आम्ही वकील आम्हाला दिलेले होते, पण त्यांच्याकडनं आम्हाला पॉझिटिव्ह रिप्लाय नाही आला. मग आम्हाला सांगितलं की डीएस सोसायटीकडे तुम्ही अप्रोच करा म्हणून. मग आम्ही सरांच्याकडे अप्रोच केलं डीएस सोसायटीमध्ये. त्यांनी आम्हाला प्रॉपर गायडन्स करून, प्रॉपर सगळ्या सिस्टम सांगून आम्हाला त्यांनी हाऊसिंग सोसायटी करून दिली. आणि ती पण 2019 नंतर आम्ही त्या सोसायटीसाठी अप्रोच केलेलं होतं. ते आम्ही 2024 पर्यंत आमचं पूर्ण सोसायटी रजिस्ट्रेशन, त्यानंतर दस्त नोंदणी वगैरे सगळं करून आम्हाला पूर्ण काम करून दिले. त्यांनी पूर्ण सहकार्य आम्हाला केलेलं आहे आणि आम्हाला कुठेही काही अडचण आणून दिलेली नाहीये. त्यामुळे डीएस सोसायटीचे आम्ही फार धन्यवाद आहे. कारण त्या बिल्डरनी आम्हाला इतके त्रास दिले, अजून सुद्धा ते आम्हाला कोऑपरेट करत नाहीयेत. आणि आम्हाला सुद्धा अजून सुद्धा त्यांनी पाण्याचे प्रॉब्लेम, बाकीचे प्रॉब्लेम काही सॉल्व्ह केले नाही. इव्हन तो आमच्या सोसायटीमध्ये एकदाही तो आलेला नाहीये. पण आम्हाला डीएस सोसायटीनी जेवढे आम्हाला गायडन्स केला आणि जेवढी आम्हाला हेल्प केली, आणि आम्हाला आता पूर्ण टेन्शन फ्री करून टाकलेलं आहे त्यांनी. त्यामुळे आम्ही त्यांचे फार धन्यवाद आहे. तुम्हाला काय? इव्हन आम्हाला बिल्डर कडून आम्हाला डिफेमेशनच्या केसेस, आमच्याकडे पोलीस केसेस पण केल्या, पण त्या सुद्धा आम्हाला डीआर सोसायटी सरांच्या गायडन्स थ्रू आम्हाला त्या पण नोटीसला आम्ही उत्तर दिलं आणि ती पोलीस केस आम्ही नॉर्मलाइज करून मिळाली आम्हाला डीआर सोसायटी. त्यासाठी सुद्धा आम्ही डीआर सोसायटीचे फार फार आभारी आहोत. धन्यवाद. थँक्यू.